Your story will change. तुझी कथा बदलेल. Amen. आमेन. Your story will change. तुझी कथा बदलेल. We'll open our Bibles to John chapter 5 verse 6. योहानाचा 5वा अध्याय त्यातलं 6वं वचन आपण सगळ्यांनी उघडा प्लीज. योहान 5:6. When Jesus saw him lying there and knew that he already had been in that condition a long time, he said to him, "Do you want to be made well?" योहानाचा 5वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झालेला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? Praise God. देवाला धन्यवाद. His story was going to be changed. त्या माणसाची कथा बदलणार होती. The central focus of our text today is the story of a certain man who had been in infirmity for 38 long years. आज आपल्या शास्त्रवचनातला महत्त्वाचा भाग म्हणजे 38 वर्षापासून असलेला हा पांगळा आजारी बाबा. His story had to be rewritten. त्याची कथा परत लिहायची गरज होती. There are many of you here who are in your stationary position for many years. तुमच्यातले अनेक जण इथे असे आहेत की जे आपल्या जागेमध्ये वर्षानुवर्ष जैसे थे अशाच अवस्थेत आहेत. Your story has to change. तुमची कथा बदलायला पाहिजे. God has to write your story. देवाने तुझी कहाणी लिहायला पाहिजे. He has to rewrite your story. देवाने परत पुन्हा तुझी कहाणी लिहायला पाहिजे. This man waited in vain to have an opportunity to get into the water each time the angel stirred it up. या माणसाने म्हणजे वेळ वायाच घालवला की दरवेळेला देवदूत येईल आणि तो देवदूत पाणी हलवेल, मग त्याच्यामध्ये मी पहिला जाईन. ही सगळी वाट बघत या माणसाने वेळ वाया घालवला. The harder he tried, आणि जेवढे जास्त त्याने प्रयत्न केले, श्रम केले, the more he failed. तेवढं जास्त तो अपयशी झाला. On your own you may fail. तसंच स्वतःच्या परिश्रमांवर तुम्ही अपयशी होऊ शकता. The race is not to the swift. कारण चपळ लोकांची शर्यत आहे असं काही सांगत नाही. Amen. आमेन. Time and chance happens to all. काळ योग सगळ्यांच्या जीवनात घडतात रे. And so to make matters worse, आणि त्यामध्ये अजून दुष्काळात 13वा जे म्हणतात ते भरीला. there was nobody to help him. कोणीच त्याला मदत करणार नव्हतं, ना घरचं ना दारचं ना माहेरचं ना सासरचं. There is nobody for you. कोणी नाही. तसं तुझंही कोणी नाही. People may love you, but they may not have the power to help you. लोक तुझ्यावर प्रेम करत असतील पण कधी कधी लोकांकडे आपल्याला मदत करायचं सामर्थ्यही नसतं ना. And those who have power to help you may not have love to help you. आणि ज्या लोकांकडे मदत करायचं सामर्थ्य आहे त्या लोकांचं तुझ्यावर एवढं प्रेम नसेल की त्यांना येऊन तुला मदत करायची इच्छा होईल. Amen. आमेन. So finally, तर सरते शेवटी there is Jesus who has the power, who Yes. has the love to help you. येशूंकडे सामर्थ्य आहे आणि येशूंमध्ये प्रेमही आहे तुला सहाय्य करायला. Praise God. मग माझी ओळ तर ठरलेलीच आहे, शेवटी देव हा लागतोच. We have to focus on Jesus. आणि येशूंवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं नाही करावंच लागेल. This man's case was hopeless. या माणसाची केस आशाहीन होती. He was helpless. तो निसहाय्य होता. He was frustrated. वैतागला होता अर्थातच. The pool, according to our text, आणि आपल्या शास्त्रवचनात लिहिल्यानुरूप तो ते जे तळ, it was called Bethsaida, बेतसेदा त्याचं नाव, which simply means the house of mercy. ज्याचा अर्थ असा होतो की दयेचं घर. So he was in the house of mercy, म्हणजे हा बाबा दयेच्या घरातच होता expecting to receive mercy. आणि आशा बाळगून होता की दयेच्या घरात दया लाभेल. Yet, तरीही for 38 years, 38 वर्ष mercy did not reach him. ती दया त्याच्यापर्यंत पोहोचली नाही. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? You may be looking out for mercy, तुम्ही कदाचित दया शोधत असाल, बघत असाल, but mercy does not reach you. पण दया तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. There is no mercy on this earth. कारण या जगात दयाच नाहीये. There is no real helper on this earth. आणि खरा मदतगार या जगात नाहीच आहे. सगळे निर्दयी आहेत. He was in the house of mercy, तो दयेच्या घरात होता, yet he was not receiving mercy. तरी त्याला दया मिळाली नाही. But suddenly, पण अकस्मात Jesus appeared on the scene, येशू चित्रात आले and his story आणि changed. त्या माणसाची कथाच बदलली. His story changed. त्या माणसाची कथाच बदलली. Amen. आमेन. The story of frustration वैतागलेली कहाणी changed to the story of the goodness of the Lord. देवाच्या चांगुलपणाच्या कहाणीत बदलली. Praise God. देवाला धन्यवाद. Who was he? कोण होता तो Or बाबा? nobody. तो बाबा शून्य होता. He didn't even know Jesus. त्याला येशूही माहित नव्हते. The way he spoke to Jesus, it was as though
it was a good neighbor trying to help him. ज्या रीतीनं तो येशूंशी बोलला उत्तर देऊन, जणू काही त्याला असं वाटत असेल की हा कोणी एक चांगला शेजारी मला मदत करायच्या बेतात आलाय. Verse 11 says, 11व्या वचनात लिहिलंय, He answered, He who made me well said to me, take up your bed and walk. 11व्या वचनात पहा, त्यांना उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन जाल. Beloved people, माझ्या प्रियानो, all the mercy of the world जगातली सगळी दया is nothing compared to the mercy of Jesus. येशूंच्या दयेसमोर शून्य आहे. One touch can change your story. आणि एक स्पर्श येशूंचा तुझी कथा बदलू शकतो. One small seed of faith will do a miracle for you tonight. विश्वासाचं एक लहानसं बीज तुझ्यासाठी चमत्कार करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. This story is clear and loud. आणि ही कथा अगदी क्लिअर आणि जोरजोरात बोलणारी आहे. That God's power is ready to intervene in your की life. देवाचं सामर्थ्य तुझ्या जीवनात मध्यस्थी करायला तयार आहे. God is ready to involve himself in your adverse situations. आणि देव तुझ्या अशा विरोध असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा गुंतायला तयार आहे. No matter what your condition is, म्हणजे तुझी अवस्था आणि तुझी दशा तुझ्या जीवनात काही असो, God can change it overnight. देव एका रात्रीत हे सगळं बदलू शकतो. You may have waited in the house of mercy, कदाचित दयेच्या घरात तुम्ही सुद्धा वाट पाहिली असेल and you may have even witnessed others getting mercy, आणि त्या दयेच्या घरात राहून इतर लोकांना दया मिळताना तुम्ही पाहिलंही असेल. and yet that mercy has not reached to आणि you. तरी दया ती तुझ्या पदरी मात्र ती दया पडली नसेल. But God is interested in पण you, देवाला तुझ्यामध्ये रस आहे. and He wants to use your situation to glorify His name. आणि देवाला तुझी परिस्थिती देवाच्या नावाला गौरव आणायला वापरायची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When He visits, जेव्हा देव भेटायला the येतो, opinion of the people will change त्याला about you. लोकांची तुझ्याविषयीची मतं बदलतील. When Jesus visits, येशू जेव्हा भेटायला येईल, the opinion of the people will change about you. लोकांची मतं तुझ्याविषयीची बदलतील. You don't have to speak. मग तुला बोलायला लागणार नाही. Your life itself will be a witness to the world तुझं जीवन अख्ख्या जगाला एक साक्ष असेल. that this man has met God, क्या माणूस देवाला भेटून आलाय, that the mercy of God की देवाची दया, has spotted him देवाच्या दयेनं याला शोधलंय and lifted him. आणि याला उत्कर्षाला आणलंय. Tonight you are in the spotlight of God. आज रात्री तुम्ही देवाच्या प्रकाश झोतात आलाय. Are you ready तयार आहात to hear this truth? हे सत्य ऐकायला, That you are in the spotlight of की God. तुम्ही देवाच्या प्रकाश झोतात ऑलरेडी येऊन बसलाय. Hundreds are there, शेकडो लोक आहेत, but the eyes of Jesus is upon you. पण येशूंचे डोळे तुझ्यावर आहेत. You are in the spotlight. तू त्या प्रकाश झोतात आलायस. Mercy comes without any work. ती देवाची दया कामाशिवाय येते, कुठल्याही कामाशिवाय. Amen. आमेन. And when Jesus visits, आणि येशू जेव्हा भेटायला येतात, the opinion of the people will not matter. मग लोकांच्या मताने आपल्याला काय फरक पडत नाही. Let people say what they want. लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे, की आपण असे आणि आपण तसे. My life is a proof that Jesus touched me. माझा जीवन पुरावा आहे की येशूंनी मला स्पर्श केलाय. My smile is a proof that Jesus is in me. माझा हास्य पुरावा आहे की येशू माझ्या आत आहेत. My confidence is a proof that Jesus is with me. माझ्यातला विश्वास पुरावा आहे की येशू माझ्या सोबत आहेत. My walk, my talk is a proof माझं बोलणं, माझं चालणं एक पुरावा आहे that Jesus intervened in my की situation. येशूंनी माझ्या परिस्थितीत मध्यस्थी केलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. People are watching you. लोक बघतायत ना There तुझ्याकडे. is a great change in you एक मोठा बदल तुझ्यात आलाय बरं का, because Jesus has visited you. कारण येशू तुला भेटलेले आहे. All the people around in that Bethesda pool, आणि त्या बेत्सेदा तळ्यापाशी सगळी अवतीभवतीची माणसं, they saw a different man now. त्यांनी आता तो वेगळा बाबा पाहिला He didn't sit with them की जो त्यांच्या सोबत बसलेला नाही. because कारण he said, तो म्हणाला, when my misery is over, माझा त्रास जेव्हा संपलाय, why should I sit with the complainers? कशाला मग तक्रार करणाऱ्यांच्या बरोबर मी बसायचं. I will not sit in the midst of the miserable people. आता मी भयानक लोकांच्या संगतीत बसणार नाही, कारण माझे ते दिवस संपलेले आहेत. He didn't even have to testify. आणि त्याला काही साक्षही सांगायची गरज पडली His नाही. going away from that place was a testimony. तो त्या जागेतनं उठून निघून गेला. तीच त्याची साक्ष होती की मी मिसर सोडलाय. Praise देवाला God. धन्यवाद. The long expected miracle will happen any time now. तसं ना, अनेक काळापासून ज्या चमत्काराची तुम्ही अपेक्षा ठेवून आहात,
तो आता कधी होईल And your story will change. आणि तुझी कथा बदलेल, Your story will तुझी change. कहाणी बदलेल. हालेलुया. Oh Lord, माझ्या देवा, intervene in my situation. माझ्या परिस्थितीमध्ये येऊन मध्यस्थी कर, Change my story. माझी कहाणी बदल, That the people will की see. लोकांनी बघावं And that your name will be glorified आणि through me. तुझ्या नावाला माझ्याद्वारे गौरव मिळावा. Through my life, माझ्या जीवनाद्वारे your name will be glorified. तुझ्या नावाला गौरव मिळावा. When they see the light in me, जेव्हा लोक माझ्यात तुझा प्रकाश पाहतील, they will glorify the Father in तेव्हा heaven. लोक स्वर्गातल्या देवाचा गौरव करतील. Praise God. देवाला धन्यवाद. Say amen, my story will change. म्हणा आमेन, माझी कथा बदलणार आहे. Amen. आमेन. Your story is changing. येस, तुमची कथा बदलत आहे. दिस इज माय स्टोरी, दिस इज माय सॉन्ग, प्रेझिंग माय This is सेव्हियर my ऑल डे लॉन्ग, story. This is my song. praising Praising my Savior. all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. माझी कथा ही. But Pastor, what shall I do to change my story? नाही पास्टर, मग मी काय करू माझी कथा बदलायला? I'm going to tell you what you should सांगतो ना do. तुला काय करायचं, तू तुझी कथा There is बदलायला. a way to change your आहे story. एक रीत आहे, ज्या रीतीनं तुला तुझी कथा बदलता येईल. Don't just wait upon God to rewrite your story. आणि देवाचरणी असंच वाट बघत राहू नको की देवबापांनी माझी कथा परत लिहावी, परत लिहावी. You have to play a role. तुला सुद्धा त्यात एक भूमिका करावी लागेल. What is it, Pastor? ती भूमिका काय आहे पास्टर? Very simple. साध आहे, गणित सोपं आहे. Side with the word of God. देवाच्या शब्दाची बाजू घे. वचन काय म्हणतं त्याची बाजू घे. यांचं त्यांचं नाही, ते तसं कोणाला काही म्हणू दे, तू वचनाची बाजू Side with the word of God. देवाच्या वचनाची बाजू धर आणि उभा राहा. Moses said, मोशे म्हणाला, who is on the Lord's side? देवाच्या बाजूचा कोण कोण आहे? Come to me. या माझ्या बाजूने उभे राहा. आ जाओ. You start listening to the Holy Spirit. तसं तुम्ही पवित्र आत्म्याचं ऐकायला लागा. You start sowing the right things. तुम्ही योग्य गोष्टी पेरायला लागा And your life story will change आणि automatically. तुमची जीवन कथा आपोआप बदलेल. Automatically. आपोआप जीवन कथा बदलेल. तुम्हाला नसते उद्योग म्हणतात ना, ते करायलाच लागणार नाही. How you treat people. लोकांना तुम्ही कसं वागवता How you love them. आणि लोकांवर तुम्ही किती प्रेम करता, What you do for them. लोकांसाठी तुम्ही काय करताय, How is your heart. तुझं हृदय कसं आहे रे. These things are very important to establish your life on this या earth. सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात तुझं जीवन या जगात स्थिरस्थावर करायला. You know Joseph, योसेफ माहित आहे, he was hated by his brothers, योसेफाचा तिरस्कार त्याच्या सख्ख्या भावंडांनी केला, but he didn't hate them. पण योसेफाने नाही त्यांचा That is the तिरस्कार difference. केला. हा फरक आहे. That is the difference. हा फरक आहे की त्याच्या सख्ख्या भावंडांनी एका आईद्वारे जन्माला आलेली सगळी पोरं, पण त्याच्या सख्ख्या भावंडांनी ह्याचा तिरस्कार केला, पण ह्याने त्यांचा नाही केला. Say, he was not angry with them. तो नाही चिडला त्यांच्यावर की आपल्याकडनं हे होणं नाही. He knew त्याला माहित होतं, if his story has to be glorious, माझ्या कथेला जर गौरवशाली व्हायचं if असेल his ending should be glorious, आणि माझी अखेर जर गौरवशाली व्हायची असेल, he has to do the right thing. तर मला योग्य ते काम करावं लागेल, करावंच लागेल. Look at his father. बघा ना त्याचे वडील, He loved him त्याच्या वडिलांचं त्याच्यावर इतकं प्रेम होतं. Why? योसेफ खूप आवडायचा त्यांना. का? because Joseph was a godly man. कारण योसेफ एक भक्तिमान मुलगा होता. He was a godly young boy. योसेफ इतका भक्तिमान वयात येणारा तरुण जवान मुलगा तर बापाला खूप आवडायचा. And he made him a coat of 7 colors. आणि बापाने काय केलं, वडिलांनी काय केलं, सप्तरंगी झगा त्याच्यासाठी शिवला And he put it on his son. आणि त्याला घातला. Little realizing, काय त्यांना माहित होतं तेव्हा, this son is going to be a blessing to me. की हा माझा मुलगा माझ्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे पुढे जाऊन. You put a robe of 7 colors on somebody, God's grace will fall upon you in some days. सप्तरंगी झगा तुम्ही कोणावर Yes. तरी घाला, देवाची कृपा तुमच्यावर कधी ना कधी कशी ना कशी पडणारच. Your love for others will open a miracle door for you. तुझं दुसऱ्यांसाठीचं प्रेम तुझ्यासाठी चमत्काराचं दार उघडेल. Yes. हो. A time came एक वेळ आली when the brothers sold him to Egypt. त्याच्या सख्या भावंडांनी त्याला मिसर देशी विकला, They sold him as a slave. विकून टाकला त्याला गुलाम म्हणून. अक्षरशः मराठीत जे म्हणतात ना, त्याला विकून खाल्लं यांनी.
Years later, खूप वर्षांनी God elevated Joseph, देवाने मात्र योसेफाला उत्कर्ष दिला made him the prime minister of Egypt. आणि असा दिला की मिस्र देशाचा त्याला पंतप्रधानच केला. And what did he do? आणि त्याने काय केलं? He told his brothers, तो आपल्या भावंडांना मग म्हणाला, if you read in Genesis 45 verse 9, उत्पत्तीचा 45वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन जर वाचलं तर आपल्याला कळेल. haste you and go to my father and say unto him, thus says your son Joseph, God has made me Lord of all Egypt. Come down unto me and stay with me. उत्पत्ती 45:9 मध्ये योसेफ आपल्या भावंडांना म्हणाला, तुम्ही लवकर वर माझ्या बापाकडे जा व त्याला सांगा की तुझा मुलगा योसेफ असं म्हणतोय, देवाने मला सर्व मिस्र देशाचा धनी केलेला आहे, तू खाली माझ्याकडे ये, उशीर करू नको असं मी म्हणतोय असं जाऊन त्यांना सांग. Say that. It opened a miracle door for म्हणजे the old man. चमत्काराचं दारच उघडलं ना म्हाताऱ्या बापासाठी. His story was changed. आणि त्याची कथा बदलली He got the best land of Goshen. आणि गोशेन प्रांत अति उत्तम प्रांत त्याला मिळाला. His brothers finally came and bowed down to him. आणि मग सरते शेवटी त्याची भावंड त्याला नतमस्तक करून त्याच्या समोर झुकली. Just like he said when he was 17 years old. जसं तो बोलला होता ना 17 वर्षाचा असताना म्हणालेला तो. All of you will bow down before स्वप्न me. पडलं होतं ना त्याला, तर त्याने ते सांगितलं त्यांना की तुम्ही सगळे माझ्या समोर नमन करणार आहात. तो हे चिडले. And by this time, आणि तोवर they didn't recognize that he is their brother Joseph. त्यांनी ओळखलं पण नाही त्याला की हा आपला भाऊ योसेफ आहे. He had to tell them, त्याला सांगावं लागलं त्यांना do you know who I am? की एक्सक्यूज मी, माहित आहे मी कोण आहे? They said, no. ते म्हणले नाही. You are the prime minister of Egypt. पंतप्रधान ना तुम्ही मिस्र देशाचे? No, no, no. म्हणला नाही. You still don't नाही अजून recognize ओळख me. नाही, अजून नाही ओळखलं. I am Joseph. योसेफ, तुम्ही विकून खाल्लेला मी योसेफ. His story had changed. कथा बदलली When त्याची. your story changes, your face changes. तुमची कथा बदलली ना की चेहरेही बदलतात. Your face changes, people don't recognize you. चेहरे बदलतात, लोक तुम्हाला मग ओळखत नाहीत. Your countenance changes. चेहरे उजवून निघतात ना. People say, लोक म्हणतात are मग, you that same fellow? तुम्ही तेच का? तुम्ही त्याच का? You will recognize them तुम्ही त्यांना ओळखाल because they have got a misery surrounding कारण them. त्यांच्या अवतीभोवती आणि तोंडावर त्रास हे लिहिलेलं आपल्याला लगेच कळतं. Yes. They will not change. ते नाही बदलणार. For 50 years they will be same. 50 वर्ष ते तसेच दिसणार And you will recognize them. आणि तुम्ही त्यांना पटकन जाऊन ओळखणार. You will say, oh, you are that fellow Raju. तुम्ही म्हणा, अच्छा तू राजू ना? He will say, who are you? तो म्हणेल तुम्ही कोण? I am Peter. अरे मी पीटर. Oh, अच्छा. how many are understanding what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? They didn't recognize him. He recognized them. भावांनी त्याला ओळखलंच नाही, पण योसेफाने त्यांना सगळ्यांना ओळखलं. Because कारण your life has changed. तुझं जीवन बदललंय. The kind of confidence you have, the world does not have. ज्या पद्धतीचा विश्वास तुझ्यात आहे तो जगाकडे नाहीच आहे. The kind of boldness you have, the world does not ज्या have. पद्धतीचं धाडस तुझ्याकडे आहे ते जगात नाहीच आहे. You have been changing from glory to glory. गौरवातून गौरवाकडे तुम्ही बदलताय. God's presence is with you. देवाचा सहवास तुमच्या सोबत आहे. Holy Spirit is in you. पवित्र आत्मा तुमच्या आत आहे. God's grace is upon you. देवाची कृपा तुमच्या डोक्यावर आहे. Goodness and mercy follows you. चांगुलपणा आणि दया तुमच्या मागे मागे चालत आहे. You are resting in God. देवामध्ये तुम्ही विसावा घेताय. You are singing about the glories of God. देवाचा गौरव तुम्ही गाताय. You know where you are heading. तुम्हाला माहित आहे तुम्ही कुठे चाललाय. You know eternal life is yours. तुम्हाला कळलंय अनंत जीवन म्हणजे मोक्ष माझा आहे. That brings a change in your आणि countenance. त्यामुळे तुमचे चेहरे बदलतात. कुरूप चेहरे सुंदर होतात. When your story changes, your countenance changes. कहाणी बदलली की चेहरेही बदलतात. By the time God is through with you, आणि देवाचं कार्य तुझ्याशी तुझ्या बरोबरच मग होत आलं all your peers will not recognize you. की तुझं सर्व भय किंवा ते सर्व तुला ओळखणारच नाही. Nobody will recognize you when God finishes his work on you. देवाचं कार्य तुझ्यामध्ये संपूर्ण झालं ना की मग कोणीच तुला ओळखणार नाही की तू पूर्वीसारखा तू राहणारच नाहीस. Your detractors will not recognize you. नाही ओळखणार तुझे ते पूर्वीचे लोक तुला. He could recognize them, they could not. ते सगळे हा ओळखू शकला त्यांना. योसेफाने भावांना ओळखलं पण भाऊ नाही ओळखू शकले की हा आपला भाऊ आहे. Because they had not changed. कारण ते बदललेच नव्हते ना. When you change, आपण बदललो ना you change from the inside out. कि मग बदललो की बदललो, मग आतून बाहेर पर्यंत बदललो कि मग सुधर गई मेरी बिगड़ी चाल.
His brothers changed for the worse, he changed for the better. त्याची भावंड वाईटाकडे बदलली, हा चांगल्याकडे बदलला. Amen. आमेन. हा फरक आहे. His countenance was greater and brighter than his brethren. त्याचा चेहरा त्याच्या भावंडांपेक्षा छान सुंदर प्रकाशात उजळणारा दिसला. When God touches you, देवाने आपल्याला किंवा तुम्हाला स्पर्श केला ना, you look different. तुम्ही वेगळे दिसता. Check your photos. तुम्ही तुमचे जुने फोटो तपासा. Before you came to the Lord, प्रभू येशूकडे येण्या अगोदरचे फोटो असतील ना, and check your photos today. आणि आजचे फोटो बघा. That time you were so different. त्यावेळेला तुम्ही इतके वेगळे आणि मी म्हणते विचित्र There was no दिसत softness. होता. असं मऊपणा, मृदूपणा, My काय photos कडक. also, it was like that. हो, माझंही असंच होतं. म्हणजे तुमचं म्हणत Angry नाही, face. सगळ्यांचं असंच आहे, आमचंही तसंच होतं. Amen. आमेन. People will not recognize, you have to tell them. लोक तुला ओळखणार नाही, तुला त्यांना मग आठवण करून सांगावं लागेल की मी तो आहे, Arey, I am Peter, मी man. पीटर आहे तोच. Oh, हा, what has happened to you? काय झालं तुला? Nothing has happened to me. मला काही नाही झालेलं बाबा, I am becoming better. मी चांगला होत चाललो. You have to see yourself as God sees you. तुम्ही स्वतःला ना देव बघतो त्या नजरेने बघायला शिका. When you fail to see as God sees you, देव ज्या नजरेने तुला बघतो त्या नजरेने तू स्वतःकडे बघायला जर अपयशी झालास there will be no change. तर मग तुझं जीवन बदलणार नाही. Yes. David says, दावीद बोलला, I'm beautifully and wonderfully हो, made. मी सुंदर रीतीने आणि This अद्भुत my रीतीने soul निर्माण knows झालोय. very well. आणि माझ्या जीवाला हे चांगलं माहित आहे की मी सुंदर रीतीनं आणि अद्भुत रीतीनं घडलोय. My soul knows माझ्या it जीवाला very well. माझ्या जीवाला हे चांगल्या रीतीनं ठाऊक आहे म्हणाला. Say, Paul says पॉल म्हणाला in 2 Corinthians 3:18, 2 करीन 3:18, but we all with open face beholding as in a glass the glory of the Lord are changed into the same image from glory to glory, even as by the Spirit of the Lord. 2 करीन 3:18, तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा याच्याकडूनच गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले In जातात. the midst of lack, what are you seeing? म्हणजे त्रुटीमध्ये तुम्ही काय बघताय What are you seeing about your meal barrel? आणि तू काय बघत आहेस तुझ्या त्या डब्याकडे, त्या पिठाच्या डब्याकडे, That oil bottle? तुझी ती तेलाची बुदली जी आहे, पिठाचा डबा जो आहे त्याच्याकडे तू काय बघतोय? What are you seeing about yourself? काय दिसतंय तुला स्वतःविषयी? काय दिसतंय? Are you going to die in poverty? तुला असं दिसतंय की तू दारिद्र्यात मरणार आहेस? What are you going to see so that you can manifest yourself according to your seeing? काय बघणार आहेस तू की ज्या बघण्यानुरूप तू स्वतःला व्यक्त करणार आहेस? While you are in that one room apartment, त्या एका रूमच्या खोलीत तू असताना are you seeing yourself in a flat? तुला स्वतः एका मोठ्या फ्लॅट मध्ये तू स्वतःला बघतोस का? Are you seeing the dining table there? तू त्या घरामध्ये एक मोठं डायनिंग टेबल बघतोयस का? Are you seeing the sofa set there? सोफा सेट त्या घरामध्ये तू बघतोय का? काय बघतोय तू? Don't forget, what you see is what you get. विसरू नका, जे बघाल ते मिळेल. स्वतःविषयीने जे चित्र रंगवाल तसे बनाल. My wife and I, years back, we used to walk on one road. मी आणि माझी बायको म्हणजे मीच परत खूप वर्षांपूर्वी एकच आहे खूप वर्षांपूर्वी असं रस्त्यावर चालायचो. And on that road at night after our food, we used to walk. रात्री ना जेवण झाल्यावर रस्त्यावर चालायला जायचो ना, शतपावली म्हणतात तसं. And we stayed in one room. एका खोलीचं आमचं घर होतं तेव्हा. That room was our bedroom, our kitchen, our dining, ती खोलीच our सगळं, terrace. ती खोलीच आमचं सगळं होतं. बेडरूम Balcony. आणि हॉल आणि बाल्कनी आणि डायनिंग आणि आंघोळ सगळं तिथेच. Everything in that one room. सगळं त्या एका खोलीत होतं आमचं. After marriage. लग्नानंतर बरं का आमच्या. And we used to walk on that road. आणि मग रात्री जेवल्यानंतर आम्ही तिथे बाहेर जरा चालायला निघायचो. I am a visionary man. मी ना एक द्रष्टा आहे, म्हणजे पूर्वीपासूनच मी द्रष्टा आहे. We used to look at the flat. तर आम्ही ना लोकांची घरं बघायचो, बिल्डिंग फ्लॅट्स There बघायचो. was a woman washing vessels in the kitchen. तर एक स्त्री होती, ती स्वयंपाकघरात तिची भांडी धुत होती. We could see it from the आम्हाला window. दिसत होतं तिच्या त्या खिडकीतनं. And I used to tell my wife, तर मी म्हणायचो माझ्या बायकोला like this flat I will buy. की असा फ्लॅट मी एके दिवशी घेईन जयश्री, असं. Amen. आमेन.
See yourself healed. तसं स्वतःला ना आरोग्यवान बघा, See yourself as a child of God. स्वतःला देवाचं संतान म्हणून बघा. The devil is trying to paint a different picture about you. सैतान काय करतो, तुझ्याविषयी जरा वेगळंच चित्र रंगवायला पाहतो तो. According to the present situation in the world, he wants to picture म्हणजे you. जगामध्ये सद्य स्थिती जी आहे ना, तद्नुरूप सैतान तुझं चित्र रंगवायला मागतो. Today, wherever you go, आज जिथे कुठे तुम्ही जाल, you see a dismal picture. तुम्हाला एक अंधुक चित्र दिसतं And he wants to paint that picture to you. आणि सैतानाला तेच चित्र तुलाही दाखवायचंय. You have to say, तर तू म्हणायचं, I am not of this world. मी नाही या जगाचा, I belong to another world. मी दुसऱ्या जगाच्या मालकीचा आहे, Amen. मी या जगाचा नाहीच आहे. तू मला काय दाखवायला आला? You don't belong there in that company. तुम्ही त्या संगतीतले नाहीच आहे. Say, after that man was healed at the pool of Bethsaida, he did not sit there. बेत्सेदा त्यापासा तो बाबा बरा झाल्यानंतर परत त्या संगतीत बसला नाही. He picked up his mat and walked. गोधडी गुंडाळली आणि चालायला लागला. He started walking away from there. चालायला लागला त्यांच्यापासून लांब. And he became a testimony in the whole place. आणि सगळ्या जागेमध्ये तो साक्ष ठरला सगळ्यांसाठी. You belong to the kingdom people. तुम्ही देवाच्या राज्याचे लोक आहात. You belong to the kingdom of God. तुम्ही देवाच्या राज्याच्या मालकीचे Your आहात. father is a great God. तुमचा बाप महान देव आहे There your root is. आणि तिथेच तुमचं मूळ आहे. Get attached to the root. त्या मुळाला तुम्ही जडा Abide in the vine. आणि त्या द्राक्ष वेलात राहा. Stay there. तिथेच मुक्काम ठोका. Don't settle for anything less. बाकी कुठल्याही कमी मध्ये आपण जाऊन राहायचं नाहीये. Say, expect great things for God and do great things for God. महान गोष्टी देवाकडनं अपेक्षित ठेवा आणि देवासाठी महान गोष्टी करा सुद्धा. Amen. Amen. Your root springs up from greatness. तुझं मूळ थोरवीतनं बाहेर येत आहे. Yes. महानतेतनं तुझं मूळ फुटतंय. Amen. Moreover, did you see आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं तर तू how पाहिलंय much Joseph wanted to see his father? योसेफाला किती उतावळ होती, उत्कंठा होती की माझ्या वडिलांना मला बघायचं. Because the father had poured his love on him. का वडिलांनी पण त्याच्यावरती फार प्रेम ओतलं होतं ना. He said, come to Goshen. आणि तो म्हणाला गोशेन प्रांतात या, You will stay close to me. तुम्ही माझ्या जवळ राहणार आहात. I will give you the best land. मी तुम्हाला अतिउत्तम प्रदेश देणार आहे. Because कारण your story has to be rewritten. तुमची कथा परत लिहायला लागणार आहे. Every good work you do on this earth, या जगात जे काही चांगलं कार्य तुम्ही करताना God will open up a blessing for you. देव तुमच्यासाठी आशीर्वाद उघडेल. Amen. आमेन. And God has written his story over and over again, improving it better than the previous chapter. आणि देवाने अशी ही कहाणी त्याची लिहिलेली आहे, पुन्हा 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 नवीनतेनं लिहिलेली आहे, अगोदरपेक्षा अजून चांगली. I read a story of a young boy. मी एका तरुण मुलाची गोष्ट वाचली. He worked as an errand boy तो एक असा म्हणजे शिपाई असतो तसं काम करायचा. and he attended a meeting. आणि काय झालं, एकदा एका सभेला गेला God spoke तर देव बोलला. like he's speaking right now. जसं here. आता देव बोलत आहे ना, तसं देव बोलला त्या सभेत. He spoke in the meeting आणि सभेत बोलला तो, and that was the beginning of the new year. आणि नवीन वर्षाचा प्रारंभ होता तेव्हा. And now people were often coming there, they were just relaxing, settling down. आणि लोक तिथे सारखे सारखे येत होते आरामामध्ये. People had come and they were settling down. लोक तिथं येऊन सेटल होत होते, But बसत this होते. young boy, हा तरुण जवान का लहान मुलगा, he was all eyes, all ears to what the man of God was. त्याचे डोळे त्याचे कान सगळं देवाच्या सेवकाकडे होतं की हे काय बोलतायत. Because कारण actually he was going through a bad phase of his life. खरं म्हटलं तर त्याच्या आयुष्यात तो वाईट परिस्थितीतून जात होता. He had not paid his house rent for few months. घराचं भाडं त्याने काही महिन्यांपासून दिलं नव्हतं, एवढी वाईट परिस्थिती. And so the house owner asked him to vacate. तर घर मालकाने त्याला सांगितलं की तू घर खाली कर. And suddenly आणि अकस्मात the Spirit of God came upon this man of God. देवाचा आत्मा त्या देवाच्या सेवकावर, ज्यांच्या सभेला हा गेला होता, आला. And he said, ते म्हणाले there is someone here की एक कोणीतरी व्यक्ती इथे आलाय, who is living in a rented house. तो भाड्याच्या घरात राहत आहे. But God is saying पण देव बोलत आहे he will become the landlord. की तो श्रीमंत होणार आहे, अनेक जमिनींचा मालक होणार आहे. This boy suddenly jumped from his chair या मुलाने अकस्मात त्याच्या खुर्चीवरून उडी मारली. and shouted a big amen, आणि amen, जोरात amen. आमेन 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 बोलला. Everyone looked at him. तर सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं What's wrong with this fellow? की ह्याला काय झालं, एवढा जोरात का आमेन. You know how it is. कसं असतं ना,
We all like to be very gentlemanly. आपल्याला कसं Gentlewomanly. हो सगळ्यांना असं आल्यानंतर असं शांत व्यवस्थित सद्ग्रस्तासारखे बसा See, हलू नका Sometimes the devil makes us too हो ना religious. कधी कधी सैतान आपल्याला आपलं खूपच भक्तिमान करून ठेवतो And पण some- कोण सैतान And some of us, आणि आपल्यातले काही जण coming from Roman Catholic background, we become Roman Catholic हो ना again. रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतले आमच्या सारखे Right. परत कॅथलिक सारखे होतात मग Because the devil wants you to be का that. सैतानाची तशीच इच्छा आहे की जर टाईट बसून चर्च में हिलणे का नाही Say, हिलणे का नाही हे आमेन किती तुला छान म्हणतो असं हवे मला फार आवडतं we never used to shout Amen. कधीच आमेन ओरडायचो नाही आम्ही Never. कधीच नाही Only after we became believers, we Believer. started shouting Amen. बिलीवर Amen, झाल्यावर amen. आमेन 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 बोलायला ओरडायला लागलो आवडतं ना Say, असं का असं टाईट एकदम and so everybody started looking at him. तर सगळे त्याच्याकडे बघायला लागले की ह्यांना काय झालं He was not bothered. त्याला काय पडलेलं नाही God spoke to him देव त्याच्याशी बोलला like that man of that 38 years. जसं तो 38 वर्षाचा बाबा Say, he was ready. तो तयार He होता. was waiting for the touch of God. आणि देवाच्या स्पर्शासाठी तयार होता He went home, घरी गेला and the place where he was working, आणि जिथे तो कामाला होता ना he met the chairman of that company. तिथल्या कंपनीच्या चेअरमनला भेटला Say, and that was the first week of the new year. आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा होता तो And he said, "Good morning, sir." आणि मग हा मुलगा गेला कामाला आणि मग म्हणाला गुड मॉर्निंग सर With a big smile, with अगदी joy on his face. मोठा हास्य चेहऱ्यावर आनंद This took place in Africa. आफ्रिकेमध्ये घडलेली कहाणी आहे His countenance had changed. आणि या मुलाचा चेहराच बदलला होता See, when you shout a big amen, the presence of God touches you. जोरात आमेन म्हटलं ना की देवाचा सहवास आपल्याला स्पर्श करतो And wherever you go, आणि जिथे कोणी तुम्ही जाल you are enlisted to be blessed. की मग तुम्ही आशीर्वादांसाठी त्या यादीमध्ये तुमचा नंबर लागतो You don't know the power of the presence of God. तुम्हाला देवाच्या सहवासातलं सामर्थ्य माहित नाही म्हणून तुम्ही टाईट बसता कधी The कधी chairman looked at him and said, मग त्या कंपनीच्या चेअरमॅननी त्या मुलाकडे बघितलं आणि म्हणाले "Have I given you a present, a Christmas present? तुला मी काही क्रिसमसची गिफ्ट वगैरे दिली का Did I give you Christmas present?" तुला मी क्रिसमसची गिफ्ट दिली का रे He said, "No, sir." तोडला नाही सर Okay. ठीक आहे Did I give you a New Year present? नवीन वर्षाची मी काही गिफ्ट दिली का तुला No, sir. नाही सर And the chairman was thinking, I didn't give him anything. He's smiling. तर चेअरमन विचार करायला लागला ह्याला काही दिलं नाही काही नाही हा हसतोय See, एवढा. when God touches you, काय होतं देवाने आपल्याला स्पर्श केला ना something happens. काहीतरी होतं राहत नाही आपल्याला The chairman said, तर चेअरमन बोलले I bid it for a house मी घरासाठी बीड केला होता from the government सरकारकडून and I won. बोली लावली होती सरकारकडून मी घरासाठी त्या बोलीत मी जिंकलो But I don't need it. पण मला ते घर गरजेचं नाहीये Come to my office and collect the keys. माझ्या ऑफिसमध्ये येईन घराची चावी घेऊन जा Collect the keys. घराची चावी घेऊन जा मला ते घर मिळालंय पण मला त्या घराची गरज नाही He went home, collected the keys. तो गेला त्याने ती चावी घेतली He went searching for that address. आणि मग तो पत्ता जो काही जिथे ते घर होतं तो पत्ता शोधला He was expecting a small one room, त्यांनी अपेक्षा Kitchen. ठेवली होती की एक रूम किचनचा काहीतरी घर असेल but he found that house like a big mansion. kind त्याला of- असा मोठा महाल दिसला समोर Big bungalow. मोठा बंगला He looked all over the house. तर त्याने संपूर्ण घराकडे बघितलं He walked in the house. घरात चालला Can this be true? की हे खरं होऊ शकतं का Can this be true? हे खरं होऊ शकतं का He was so happy. एवढा आनंदी झाला He thanked the Lord. त्याने प्रभूचे आभार मानले He came back to the office next परत morning. ऑफिसला आला मग दुसऱ्या दिवशी सकाळी This time, यावेळेला he didn't just bow down. फक्त नतमस्तक नाही झाला He prostrated himself त्याने before the साष्टांगच chairman. घातला चेअरमनला उपडाच पडला त्यांच्या समोर He said, "Why did you show this kind of favor to आणि me?" म्हणाला सर माझ्यावर एवढा अनुग्रह का केला तुम्ही He said like Ruth, रूथ प्रमाणे म्हणाला त्यांना "Why did you show this kind of favor to me? एवढी कृपा तुम्ही माझ्यावर का केली I am a Gentile woman. मी परराष्ट्रीय बाई आहे I am a widow. मी विधवा आहे Why this favor?" का माझ्यावर एवढा अनुग्रह Boaz said, बोआज म्हणाला "I heard what you did to your mother-in-law." तुझ्या सासूशी तू जशी वागली आहे ते मी ऐकून आहे म्हणून And God heard the statement, आणि देवाने ते विधान ऐकलं "Where you go, I shall go. की तू जिथं जाशील तिथं मी जाईन रूथ म्हणाली होती Your सासूबाईंना. people shall be my people. तुझे लोक माझे लोक होतील असं Your रूथ God shall म्हणाली. be my God. तुमचे देव तुमचा देव माझा देव Where होईल. you stay, I will stay. जिथं तुम्ही राहाल तिथं मी Where राहील you die, I shall जिथं die." मराल तिथं मी मरीन असं सगळं रूथ सासूबाईंना बोललेली That God heard. आणि ते सगळं देवाने ऐकलं The chairman said, चेअरमन म्हणाले
I'm sorry, मला माफ कर, there is no furniture in that house. त्या घरात फर्निचर नाही मात्र. Did you see any furniture there? काही फर्निचर दिसलं का त्या घरात तुला? No, sir. तो म्हणला नाही सर. Okay. ठीक आहे. As it is, I change my furniture every year. एक तर दरवर्षी माझं स्वतःचं फर्निचर मी बदलतो. The last year's furniture is still there. गेल्या वर्षीचं फर्निचर तसंच पडलेलं आहे. I still don't know where to put it. तर मला माहित नाही कुठे ते ठेवायचं. He called the driver. तर त्याने ड्रायव्हर बोलवला Say, pack up all my furnitures. आणि म्हणाला ते जुनं फर्निचर आहे गेल्या वर्षी Take it सगळं to pack this कर. boy's house. आणि या मुलाच्या घरी येऊन जा, सोडून या तिकडे ते. By 31st December, he was living in a one-room house, rented, 31 डिसेंबर पर्यंत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहत होता finding difficulty to pay his rent. आणि भाडं भरायला जमत नव्हतं. And by the first week of the new year, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत in the month of January, जानेवारीतच God did a miracle. देवाने चमत्कार केला. He was sitting like a king in his. तो राजा सारखा आपल्या महालात बसलेला. कथा बदलली I don't know who you are. की मला माहित नाही तुम्ही कोण आहात, I don't know from where you came. मला माहित नाही तुम्ही कुठून आलाय, But पण this new year, हे नवीन वर्ष, God has packaged something for you. या नवीन वर्षी देवाने तुमच्यासाठी काहीतरी See पार्सल that? बांधलंय. See that? Somebody is shouting. कोणीतरी जोरात God बोलत has आहे ना. packaged something for you. देवाने तुमच्यासाठी काहीतरी पॅकिंग करून ठेवलंय. He who cries out, जो Amen. आमेन ओरडेल त्याला मिळेल, God will visit देव him. त्याला भेटायला येईल. See there. हालेलुया, See there. आमेन. Somebody is shouting, Amen. कोणीतरी आमेन जोरात ओरडलंय. God is visiting you. देव तुला भेटायला आले You will have a testimony lined up in your life. आणि साक्षी अशा रांगेत उभ्या राहतील तुझ्या जीवनात. Praise एकावर एक God. साक्ष, एकावर एक साक्ष, एकावर एक साक्ष. God is speaking to you. देव तुझ्याशी बोलत आहे बेटा. Don't miss this month of January. हा जानेवारी महिना चुकवू नको. Miracle is waiting at your door. चमत्कार तुझ्या दाराशी वाट बघून आहे. When you open the door, जेव्हा तू दार the उघडशील, gift will be lying there for ओ, you. ते पार्सल तुझ्या दाराशीच असेल. Believe, believe, believe. विश्वास ठेव, विश्वास ठेव, विश्वास ठेव. मग खरं भाषण करू. Miracle is coming to you. चमत्कार तुझ्या जवळ येत आहे. Jesus is visiting you. येशू तुला भेटायला येत आहे. 38 years you are in misery. 38 वर्ष तू त्रासात काढले Jesus is बेटा. coming to you. येशू तुझ्याकडे येत आहे. Jesus is coming to येशू you. तुझ्याकडे येत आहे. Jesus is coming to येशू you. तुझ्याकडे पण येत आहे. Your needs will be met तुझ्या गरजा भागतील. according to your needs. तुझ्या गरजेनुरूप He will supply. तो पुरवेल. हालेलुया, Amen. आमेन. Your dreams will come true. तुझी स्वप्न खरी होतील. I love to say amen. मला आता आमेन म्हणायला आवडेल. I love to say amen. मला आमेन म्हणायला आवडेल. I love to say मला amen. आमेन म्हणायला Amen, आवडेल. Jesus. हालेलुया, ओ हालेलुया. Let it be so. असं होऊ दे, असं Amen, होऊ दे, Jesus. असं होऊ दे, असं होऊ दे. Amen. अखरा शंदू, Raman अखरा संदरांडाला. Praise God. अखरा बाबा बाबा बाबा. ओ हालेलुया. Amen. Come Lord, come, come. Take For your the place. promises of God are yes and amen. कारण देवाची अभिवचनं हो आणि आमेन आहेत. Praise God. आमेन. God is rewriting your story. देव तुझी कथा परत लिहितोय बेटा. नको डोक्याला हात मारून बसू. I know of one family in our church. मला माहिती आहे आपल्या चर्च मधलाच एक परिवार आहे. Brother Ravlani and family. हो, ब्रदर रावलानी आणि त्यांचा पूर्ण प्रेम हो नाहीतर बेटी आगे एकदम. Ah, they know the story. मुन्ना है, मुन्ना की सास है, त्यांना माहित आहे. A 3 BHK flat. 3 BHK चं घर Somebody Flat. gave them free. कोणीतरी त्यांना मोफत गिफ्ट म्हणून Why? केलं का? That man was alone. एक माणूस होता, तो एकटा होता. They helped them. त्या माणसाला ह्या परिवाराने मदत केली. That man did not write it on the ये relatives प्रतिभाया. and the family's name, त्या माणसाने नातेवाईकांच्या का घरच्या लोकांवर ते घर केलं नाही, but on their name. पण यांच्या नावावर केलंय. They are staying there today. ए प्रदीप वो घर में रह रहा है पिंपरी में. त्या Yes, माणसाने true what I'm saying. सच है ना, मैं बोल रहा हूँ सच है ना बेटा, Yes, है ना. anything is possible. to काही them होऊ that believe. शकतं, काही होऊ शकतं. You live for God. तुम्ही देवासाठी जगा. Seek first the kingdom of God and His पहिलं righteousness. देवाचं राज्य आणि त्यातली धार्मिकता शोधा. Everything will be added. बाकी सगळी भर तुमच्या जीवनात Let पडेल. your heart be for God. हे हृदय देवासाठी ठेव रे बाबा. Let your heart be for God's हे people. हृदय देवाच्या लोकांसाठी ठेव. विन्सेंट ब्रदर खडे हो, खडे ही रह गए एकदम. It will happen to you, brother. होईल ब्रदर तुमच्या जीवनात पण. Never give up. हार नका मानू ब्रदर. होगा. Praise God. क्यों नहीं होगा, जरूर होगा. आमेन.
And let me say this to you. आणि मला ना तुम्हाला हे सांगायचंय, For a marvelous story to happen in your life, तुझ्या जीवनात अशी अद्भुत कहाणी घडायला siding God is of Ah. utmost importance. देवाची बाजू घेणं फार महत्वाचं आहे. Siding God. देवाची बाजू घेऊन उभं राहायचं. Amen. आमेन. Siding the Holy Spirit is of पवित्र utmost आत्म्याची importance. बाजू घेऊन उभं राहायचं Siding the people of God is आणि utmost important. देवाच्या लोकांची बाजू घेऊन उभं राहायचं. And by default you shall rise. आणि मग बाय डिफॉल्ट तुम्ही वर येणारच, म्हणजे असे तसे वर येणारच Your story shall be blessed. आणि कथा तुमची आशीर्वादित होणारच. Like even getting married to someone. जसं कुणाशी तरी जेव्हा तुम्ही विवाहबद्ध होता, See that लग्न it's in the will of God. ते लग्न करताना पण देवाच्या इच्छेत आहे ना. बघा See, everything that you do, बघा जे काही तुम्ही करताना it has its results. बघा त्याचे परिणाम होतात ना रे. Everything that you do. जे काही कृत्य आपण करतो ना बेटा, त्याचे नंतर परिणाम होतात. Give a glass of cold water to somebody, you will get a एखाद्या reward. माणसाला थंडगार पाण्याचा पेला दे, त्याचंही प्रतिफळ तुला मिळणार असं लिहिलेलं आहे. That's why sometimes I tell the bachelors and the spinsters, मग कधी कधी ज्यांची लग्न झालेली नाही आहेत अशा मुला मुलींना मी सांगत असतो pray about your marriage. की लग्न करताना जरा प्रार्थना करा पहिली, That you get married to the right person. की योग्य व्यक्तीशी लग्न व्हावं, See? Otherwise your life will be ruined. नाही तर आयुष्याचा नाश होईल. Amen. आमेन. I read of a great apostle of God. देवाचे एक महान प्रेषित, त्यांच्याविषयी मी वाचलं. His name was Michael Ogpo. मायकल ऑटपो त्यांचं नाव. And he shared his story. त्यांनी आपली कहाणी सांगितली He आहे. was doing a marvelous ministry. त्यांची सेवा फार छान चालली होती. He started it and God was using him. ती सेवा त्यांनी सुरू केली, देव त्यांचा वापर करत होता, People were coming. लोक येत होते, People were blessed. लोकांना आशीर्वाद मिळत होता. But then मग he had an encounter with a Brazilian lady. एक ब्राझील देश आहे ना तिथली, ब्राझिलियन स्त्री त्यांना भेटली. And he came to know somehow that she is interested in getting married to him. आणि कसं तरी करून त्यांना कळलं कुठून कुठून की या स्त्रीला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट आहे. This man was from Africa. आणि हे होते आफ्रिकेतले. And he knew that he was in trouble आणि त्यांना माहित होतं की मी आता त्रासात आहे, because she recommended him for marriage. कारण की तिनं येऊन प्रस्ताव टाकला, म्हणजे मागणीच घातल्यासारखं की He मला did not तुमच्याशी feel peace in his मला heart. तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे, पण ह्यांना मात्र, या देवाच्या सेवकाला मात्र हृदयात शांती वाटेना. And he said the lady even promised to relocate to Nigeria. तर ते म्हणतात की त्या स्त्रीनं असंही सांगितलं की मी ब्राझील सोडून देईन, मी नायजेरियात राहायला येईन. She said, I will stay with you because the day I saw you, I loved you. आणि तुमच्या सोबत मी राहायला सुरुवात करेन, कारण ज्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं त्या दिवशीच माझं तुमच्यावर प्रेम बसलं. He was thinking, तर ते विचार करायला लागले, how will it be? कसं होईल, Should I have a dual citizenship? कसं म्हणजे माझी आता दोन्हीकडचं नागरिकत्व ठेवायला लागेल का, आफ्रिका पण ब्राझील पण, Then how my life will be? मग माझं जीवन कसं होईल. He saw it was a blessing मग त्यांनी पाहिलं की ठीक आहे, हा आशीर्वादच आहे, because he can go to Brazil and preach also. कारण ब्राझीललाही जाऊन मग सुवार्ता सांगायची संधी मिळेल So he will have a bigger ministry. आणि सेवाही मोठी होईल. But he said, I will pray. पण ते म्हणले नको, ते विचार नको करायला, आपण आधी प्रार्थना करू. See, if you want your story to be proper story, तुम्हाला ना तुमची जीवन कथा अशी बरोबर हवी असेल you have to cite the word of God. तर देवाच्या शब्दाची बाजू घ्या, You have to cite the Holy Spirit. पवित्र आत्म्याची बाजू घ्या. Okay? And so he was praying. तर ते प्रार्थना करायला लागले. And after some time, काही वेळाने he came to know त्यांना कळलं that she didn't really believe in his calling. की ही जी स्त्री होती त्यांनी काही खरोखर त्यांच्या पाचारणावर विश्वास ठेवला नव्हता. And she told him, आणि ती त्यांना म्हणाली I am a very rich lady. की मी फार श्रीमंत बाई आहे, I can give you any amount of money for your ministry. मी तुमच्या सेवेसाठी तुम्हाला जेवढा हवा तेवढा पैसा देईन. See, but he said, पण मग ते म्हणाले she never sowed in my ministry. तिनं माझ्या सेवेत कधी पेरलं तर काहीच नाही, दिन दिन But म्हणते. she said, after marriage, I am ready to sponsor all your crusades also. पण ती म्हणते लग्नानंतर मात्र तुमच्या सगळ्या सभांसाठी मी पैसा देईन. But he somehow in his spirit knew तर कसं तरी करून मात्र या देवाच्या सेवकाला आत्म्यात वाटत होतं that this lady will not be traveling with me all over the world. की आता ही जी आहे ही काय अख्ख्या जगात तर माझ्या सोबत प्रवास करणार नाही, For my ministry is going to take off. कारण माझी सेवा तर पुढे वाढणार आहे. And so he said she was feeling that she has arrived because she got the right man. आणि ते म्हणतात तिला असं वाटलं की वा माझं तर छानच झालं, कारण मला हवा तसा माणूस मला मिळाला. But he said no. पण त्यांनी नकार दिला त्या सेवकाने If the Lord is not leading me, I should not. की प्रभू मला मार्गदर्शन करत नाही तर मी नाही करणार. And moreover, त्याहून जास्त
Cultural difference also is there. संस्कृती पण वेगळी ना, आफ्रिकेची वेगळी, ब्राझीलची वेगळी, So she will not be able to fit with. तर ते फिट नाही होत ना बेटा. And so he said no to her. तर त्यांनी नकार दिला की नाही, I don't need your money also. मला तुमचा पैसाही नकोय, मला तुमचा पैसा गरजेचा And नाही. praise God. आणि देवाला धन्यवाद, Today he is married आज त्यांचा विवाह झालाय to a wonderful woman of God from एका Nigeria. नायजेरियातल्याच एका अतिशय सुंदर अशा स्त्रीशी, जी आज देवाची सेविका आहे. They have a small son. लहान मुलगा आहे त्यांना, And today their ministry is आणि सेवा त्यांची वाढत आहे. What I want to say is, मला तुमच्यापर्यंत जे पोचवायचंय ते हे आहे, your story cannot turn out beautiful unless you cite the word of God. तुमची कथा तोवर सुंदर होणार नाही जर तुम्ही देवाच्या शब्दाची बाजू घेऊन उभे नाही राहत. Walk right. सरळ झाला, Don't do wrong. चुकीचं करायचं नाही. If you do wrong, चुकीचं केलं, your story cannot be written. तुझी कथा नाही लिहिली जाऊ शकत. God cannot write your story. देव तुझी कथा मग लिहू शकत नाही, कारण तू चुकीचं करतोयस. Amen. आमेन. I remember मला आठवतं some time back, काही दिवसांपूर्वी I went with my wife to have lunch in Marriott. माझ्या बायको सोबत मी JW मॅरियटला जेवायला गेलो. We were having buffet. बुफे होता I had ordered some, that waiter had come, so I ordered some crispy rotis. आणि वेटर आले तर मी त्यांना म्हणालो की मला जरा कडक अशी रोटी करून आण. And the waiter was taking a long time. आणि वेटरला खूप वेळ लागला आणायला. And then I went to the counter to pick up some chicken gravy and मग something काउंटरवर like that food. गेलो मी की आपण थोडं चिकन वगैरे घेऊन येऊ. There also it was over. तिथं पण सगळं संपलं होतं. And I was hungry. मला लागलेली भूक. And the cook there said, it will take some time, we'll get it in 5 तर minutes. तिथले कुक म्हणाले की 5 मिनिटात आम्ही सगळं आणतो. 10, 15, 20 minutes. 15-20 मिनिटं झाली My table was not attended. आणि माझ्या टेबलला कोणी लक्ष देईना. After 20 minutes, 20 मिनिटाने a group of fellows with some ladies walked in the restaurant. काही स्त्रियांसोबत काही ग्रुप आला आतमध्ये. They sat next to our table. आमच्याच टेबलच्या बाजूला बसले ते. And to my great dismay, आणि माझी नाराजीच झाली थोडी. they got that dish which I went looking out for on the counter. जे मागायला मी Before गेलो me. होतो ते माझ्या अगोदर त्यांना मिळालं. That waiter nicely was serving to all of वेटर us. त्यांना सर्व करत होता छान And एकदम. yes, I said, I'm waiting here for... मी म्हटलं म्हणजे मी कधीपासून वाट बघतोय. And they were eating and laughing and enjoying. आणि त्यांची तर सुरुवात पण झाली जेवायला, खायला, प्यायला, मजा करायला. And then I overheard मग मी ऐकलं, one of those fellows in that company was bragging म्हणजे माझ्या कानावर पडलं, त्यातला एक जण बारगळत होता थोडंसं, how he was so much strongly connected. की कसं खंबीरपणे त्याचे संपर्क आहेत. He knew all the waiters ए, there. सगळे वेटर तिथले त्याला माहित आहेत वगैरे. And so they were all very happy about him. तर ते सगळे आनंदी होते त्याच्या विषयीनं. But I felt little mocked that time. बाबा, मला I पण said, I am a थोडंसं child of God. म्हणजे माझी मस्करी झाल्यासारखं झालं ना, मी तर देवाचं लेकरू आहे ना. So I called that manager. तर मी मॅनेजरला बोलवलं. What's happening की here? काय मॅनेजरला बोलवून मी म्हटलं की हे काय चाललंय. I mean, I said, I've ordered it for a long time. म्हटलं sir." किती वेळ झाला ना मी ऑर्डर देऊन. And he said, sir, तर तो म्हटला की Very सर sorry. खूप माफ करा, your special order is being prepared. तुमची खास ऑर्डर तयार होतीये. By the chief cook himself is preparing for स्वतः you. आमचा जो चीफ कुक आहे ना तो आतमध्ये तयार करतोय. But I said, I had ordered from that counter. तर मी म्हटलं मी काउंटरवरनं मागवलं होतं. No, no. म्हणे, नाही नाही, That is hastily prepared for these young folks. ते काउंटरवरचं सगळं पटापटा ह्यांच्यासाठी, हे ग्रुप वगैरे येऊन बसले त्यांच्यासाठी. Hastily prepared. ते घाईघाईने बनवलेलं आहे. Hurriedly because they were all youth. ते घाईघाईने बनवलंय, सगळे जवान होते ते. जवान लोग रुकना नहीं मांगते, Because बड़ी जल्दी रहती है. कारण the chief chef had no time to prepare that since he was preparing for you. चीफ शेफ जो आमचा आहे आचारी, तो त्याच्याकडे वेळ नव्हता, तो तुमच्यासाठी बनवत होता, तर त्याला ह्यांच्यासाठी वेळ नाही. So other trainees had prepared and kept तर it. बाकीचे ट्रेनी आहेत ना त्यांनी तयार करून ठेवलंय. That's why they have been served first. आणि म्हणून त्यांना पटपट घाईघाईनं देऊन टाकलं. In the meantime, त्या काळाच्या ओघात this cook has sent this, the manager was telling me, मॅनेजर मला म्हणत होता की त्या दरम्यान this special juice for you. आमच्या कुकने तुमच्यासाठी खास एक ज्यूस All पाठवलं, free. एकदम मोफत Special juice. खास ज्यूस. And the people on the next table, they were all having buffet. They are saying, why, apart from the buffet, why special things are coming here? on आणि this मग table? ते पुढच्या टेबलवरचे विचार करायला लागले की बुफेच्या व्यतिरिक्त इकडे कसं असं खास गोष्टी कशा यायला लागल्या. And I said, who is this special cook?
तर मी preparing म्हटलं special dish for me. हा कोण आहे रे स्पेशल कुक माझ्यासाठी स्पेशल स्वयंपाक करतो आहात. The cook himself, the main chef, came out with the dish. तर तो मेन आला कुक बाहेर आला डिश घेऊन. He was so happy to see me. खुश झाला मला बघून. He said, I had come to your church. तर म्हणे तुमच्या चर्चला मी आलो होतो. And I saw this crowd चर्चला मी आलो सर तुमची गर्दी बघितली and your message. तुमचा उपदेश ऐकला I was so shocked. मला असा धक्का My बसला. life changed. माझं जीवन बदललं. I believe in Jesus. माझा येशूंवर विश्वास आहे. So I saw you coming in आणि मी बघितलं तुम्हाला दोघांना आत येताना. and I used to pray. मी प्रार्थना करायचो Let this pastor and his wife at least come once. की कधीतरी हे पास्टर आणि त्यांची बायको इथे खायला And जेवायला I will prepare special dish for आणि मी त्यांच्यासाठी खास काहीतरी बनवून देईन. And this is the special dish for you, आणि pastor. खास डिश पास्टर तुमच्यासाठी. And then immediately I saw several waiters attending only our table. लगेच मी बघितलं अनेक वेटर फक्त आमच्याच टेबल कडे येऊन लक्ष द्यायला लागले. Other cooks also came बाकीचे कुक पण आले. and he introduced all of them. ओळख करून दिली सगळ्यांशी. This is a man of God. हे देवाचे सेवक आहेत. तर आता नाही कधी उशीर होत. The others were all watching. सगळे बाकीचे बघवते. They thought, what is this now? त्यांना वाटलं The आता हे- tables are changed. गेम उलटी हो गई ना. की They आता- knew the waiters. This fellow knows the chef there. हे वेटरला ओळखणारे होते. आम्ही शेफला ओळखणारे झालो. I know the main chef. मला मुख्य शेफ माहित आहे. I am मुख्य- connected to the main chef. त्या मुख्य शेफशी माझा संबंध आहे. He is the feeder of the sparrows. He is the feeder of his people. चिमण्यांना खायला घालणारा त्याच्या लोकांना खायला घालणारा Such is life. असं जीवन. Some people are ahead of you काही लोक तुमच्या पुढे असतात. and are eating before you, तुमच्या अगोदर जेवत असतात. mocking at you. तुमची मस्करी करतात. But God is preparing a banqueting पण table for देव you. तुझ्यासाठी मेजवानी तयार करत आहे. की थोडं थांब थोडं तक धर. And they say आणि ते म्हणतात how wiser they are, how smarter they are, किती ते हुशार आहे, किती ते स्मार्ट आहे, how better they are than किती you, चांगले आहेत ते तुमच्यापेक्षा, how well connected they are, किती त्यांच्या म्हणजे किती त्यांचा वशिला आहे, how blessed they are, किती आशीर्वाद how much money they have, किती चालतं, त्यांच्याकडे किती पैसा and आहे. you are waiting tirelessly, आणि तुम्ही असे थकून वाट बघताय wondering why it's taking so much time. आणि वाट बघत विचार करताय की एवढा वेळ का लागतोय, पण एवढा वेळ का लागतोय. You are enduring all the mockery, all the humiliation. सगळी मस्करी तुम्ही सहन करताय, अपमान सहन करताय, लज्जा सहन करताय You have been contemplating upon committing आणि suicide. आत्महत्याही करायचा विचार करताय I am fed up. की मी कंटाळलो आता. And while God is preparing something there for आणि you, देव तर तुझ्यासाठी काहीतरी तयार करत असतो you are going through depression. आणि तू नैराश्यात जातो. God is preparing a miracle there for देव you. चमत्कार तयार करत असतो. You are going through mental agony. आणि तू मानसिक त्रासात न God जातो. is preparing something better for देव you. तिथे तुझ्यासाठी काहीतरी चांगलं तयार करत असतो. Give God some time. मी काय म्हणतो, देवाला जरा वेळ दे ना. Work on your patience. स्वतःच्या धीरावर काम कर. Work on your long suffering. ते अधीरवे जीव सोडा, जरा Wait धीर on the व्हा. Lord. प्रभूचरणी वाट बघा. And God will rewrite your story. देव तुमची कथा परत लिही. काय ना होत. To prepare a special dish, it takes some अरे time. खास डिश बनवायला जरा वेळ लागतो ना. चपातीपेक्षा पुरणपोळी करायला वेळ लागतो ना सिस्टर. वैसे ये The owner of the world has seen you. जगाच्या मालकाने तुला पाहिलंय And he doesn't want you to be served a simple meal. आणि त्याची इच्छा नाही की तुला साधं जेवण द्यावं. Like those people who are mocking God every day. त्या लोकांप्रमाणे की जे लोक देवाची मस्करी रोज करतात. Like those people who are mocking you every जी day. लोक तुमची मस्करी रोज करतात. You are waiting long तुम्ही खूप वेळ वाट बघताय. because yours is a special meal. तुमचं खास जेवण आहे रे. आपल्याला पंचपक्वान नाहीत. Wait for your meal. तर तुझ्या पंचपक्वानांची जरा वाट बघ. And while I was waiting, आणि मी वाट बघत असताना a juice came to me. ज्यूस आलं मध्ये. So God sometimes gives you little here तर and कधी there. कधी देव मध्ये मध्ये थोडस देत राहतो Baba tham. की ह्याला तग धरून राहायला होई ना, त्याला थोडं थोडं मध्ये मध्ये देत राहा. हे ज्यूस पितो पर्यंत येतं. हा. इसको बिझी रखो. देव म्हणतो इसको बिझी रखो. Amen. पीता रहेगा तो मेरे गुणगान गाता रहेगा. Praise God. फिर बड़ा वाला भेजेंगे. And when it comes, आणि आला ना ते the opposite laughing party will be silenced forever. की समोर जी हसणारी पार्टी असते ती कायमची शांत होते. It will be silenced for good. कायमची शांत होते की ह्यांच्या नादी नाही लागायचं. Get connected to the storyteller and Tasa- story maker. कथा सांगणारा आणि कथा घडवणारा जो आहे ना, त्याच्याशी संबंध लावा. हो की नाही? Get connected to the God who changes our story. जो देव आपली कथा बदलतो
त्याच्याशी संबंध ठेवा रे. Get connected to the story changer. कथा बदलणाराशी संबंध ठेवा. And his name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. See, Bible says बायबल मध्ये लिहिलंय in Psalm 118, स्तोत्र 118 22 and 23. 22 आणि 23 स्तोत्र 118. The stone which the builders refused is become the headstone of the corner. स्तोत्र 118. This is the Lord's 22 doing. आणि It is 23. marvelous in our eyes. आमेन. स्तोत्र संहिता 118 22 आणि 23व वचन. बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तो कोपऱ्याचा मुख्य झाला म्हणजे Yes. कोनशिला झाला. ही यहोवाची करणी आहे. हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. Maybe you are a stone that is rejected and kicked around. कदाचित तुम्ही नाकारलेला दगड असाल की ज्याला सगळ्यांनी लाथा मारल्या होत्या. But wait, पण थांबा, those who rejected you ज्यांनी तुला लाथाडलं नाकारलं will have a different story to hear from your mouth. तुझ्या मुखे त्यांना वेगळीच कथा ऐकायला मिळणार आहे. They will start hearing a different story about you. तुझ्याविषयी त्यांना वेगळी कथा ऐकायला मिळेल आणि मग ते चाट पडतील. Praise God. देवाला धन्यवाद. David says, दावीद म्हणतो I am a wonder to many. अनेकांसाठी मी अद्भुत आहे. I am a wonder to many. अनेकांसाठी मी अद्भुत आहे. अनेक जण माझ्याकडे बघून तोंडात बोटं घालतात. They used to say, म्हणायचे is this a David who used to take care of his father's sheep? हा तोच डेव्हिड आहे का रे बापाचा कळप सांभाळणारा. God is an expert in bringing light where there is darkness. आणि देव ना जिथे अंधार आहे तिथे प्रकाश आणण्यात माहिर आहे. God is a professional writer who can rewrite your story आणि देव ना according to his will. पेशाकारी लेखक आहे. तुझी जीवन कहाणी तुझ्या इच्छेनुरूप लिहायला. Your dismal story will be changed into a glorious story. तुझी नाराजीची कहाणी वैभवशाली कहाणी होईल बघ. Look at the beginning of the world. तुम्ही जगाचा प्रारंभ बघा ना. If you read in the Bible, in the book of Genesis, उत्पत्तीच्या पुस्तकात बायबल मध्ये जर वाचलं first chapter, पहिलाच अध्याय second verse, दुसरं वचन Bible says, बायबल म्हणतं the earth was without form and void, पृथ्वी उजाड व अस्तव्यस्त होती. and darkness was on the face of the earth. जलाशयावर अंधार होता And Bible says, Bible the म्हणतं, Holy Spirit moved on the आणि water. देवाचा आत्मा जलावर हलत राहिला He transformed it. आणि बदलूनच टाकलं सगळं. The scripture did not reveal why God chose to start the creative work with the chaotic mass. आणि शास्त्रवचन आपल्याला हे सांगत नाही की गोंधळाने भरलेल्या त्या पृथ्वीवरती देवाने शिस्तबद्धपणे सगळं निर्माण करायला सुरुवात का केली हे शास्त्रात लिहिलेलं नाही. But one thing God showed, पण एक गोष्ट देवाने दाखवली. where there is emptiness, He will fill it. जिथे रिकामेपणा आहे तो ते भरून काढेल. Where there is darkness, He will bring it जिथे light. अंधार आहे तिथे देव प्रकाश आणेल. जे अस्तव्यस्त गबाळ आहे तिथे Yes. देव शिस्त आणेल. Where it is void, He will make it fruitful. जे रिकाम उथळ आहे ते तो सफळ करेल. That is the doing of God. हे देवाचं Right कार्य. in the beginning, God showed. अगदी प्रारंभीच देवाने दाखवलंय बघा. लिहिले उजाड अस्तव्यस्त होतं. He brought order in the midst of chaos. त्या अस्तव्यस्तपणात देवाने शिस्त आणली. He brought beautiness where there was no beauty. आणि जिथे सौंदर्य नव्हतं तिथे सौंदर्य आणलं. Everything was dark. सगळा अंधार होता. See the earth, how beautiful it has become. आज पृथ्वी किती सुंदर आहे बघा. Who did it? कोणी केली? देवाने. आमेन. एवढी सुंदर पृथ्वी केली कोणी? म्हणा माझ्या बापाने. माझं माहेर दांडगय. This is what God is doing in our lives. हेच देव आपल्या जीवनात करतोय. All who yield to Him, जे सगळे देवाला शरण जातील He will transform them. देव त्यांना बदलेल. He is a transformer. He is a life changer. कारण की देव जीवन बदलणारा आहे. आपल्याला रूपांतरित He is a करणारा आहे. testimony giver. साक्ष देणारा आहे. He is a advertiser. जाहिरात करणारा आहे. You are His advertisement board. आणि तुम्ही देवाचा जाहिरातीचा बोर्ड आहात. You are the advertisement board. तुम्ही देवाच्या जाहिरातीचा बोर्ड तुझ्यावर छापलेला असेल देव. Praise God. जा बाहेर मग आता तुला लावतील मग सगळीकडे. Praise God. आमेन. He brought light into darkness. अरे त्याने अंधारात प्रकाश आणला. Eh? अस्तव्यस्तपणात शिस्त आणली. What a wonderful God we serve. किती सुंदर देवाची सेवा आपण करतोय माहिती आहे. Amen. आमेन. He specializes in turning our lives. तर आपली जीवन वळवण्यात बदलण्यात तो माहिर आहे. Wherever there is a mess, He has a message. जिथे बरबादी असते ना तिथं तो संदेश घेऊन येतो. Amen. He made Abraham a fountain of blessings. अब्रामाला त्याने आशीर्वादांचा झरा केलंच. Say, He made Sarah to have a child. हो ना. सारेला त्याने संतान होऊ दिलंच. He made her the mother of nations. आणि राष्ट्रांची आई तिला केलंच की.
He promoted David from obscurity and made him the king over Israel. आणि दाविदाला पण उकिरड्यावरनं उचलून इस्रायलचा राजा केलं की. He brought Joseph from the pit and made him to sit in the आणि palace. योसेफाला पण खड्ड्यातनं काढून महालात आणून बसवलं की. In several places in the Bible, अनेक जागी बायबलमध्ये God's visitation had changed their life. देवाच्या भेटीमुळे लोकांची जीवनं बदललेली आहेत. Amen. आमेन. Look at Hannah. हन्ना Experienced mockery from her adversary. हन्नेनं सुद्धा आपल्या सवतीकडनं किती मस्करी थट्टा सगळं सहन केलं. One worship to the Lord. पण देवाला तिने केलेली एक जीवाची आराधना. Her one son became more stronger than 5-10 children Oh. of Peninnah. आणि मग तिला झालेलं एक संतान पनिनाच्या 10 पोरांवर भारी पडलं. Amen. कारण संदेश त्याच जन्माला आला. And that's why she said, म्हणून ती म्हणाली He has lifted me up. त्यांनी मला उचललं. God has lifted me up. देवानी मला उचललंय. By strength shall no man prevail. शक्तीनं कोणी माणूस टिकणार नाही. Amen. Amen. By the love of God, देवाच्या प्रेमानं you will be given preferential treatment. तुम्हाला प्राधान्याची वर्तणूक दिली जाईल. By the love of God, देवाच्या प्रेमामुळे you shall be given preferential treatment. प्राधान्याची वर्तणूक तुम्हाला दिली जाईल की तुम्ही पहिले या, पहिला नंबर आम्ही तुमचाच लावतो. तुम्ही या. Amen. कुणामुळे? आपल्यामुळे नाही, देवामुळे. Your daily tears, तुमचे रोजचे अश्रू they are stored in the bottles in heaven. वर बाटलीत जमा आहेत. Amen. मेरे तो बहुत भरेंगे बेटा. Praise God. बहुत. There is nothing worthy in celebration when God blesses. देव जेव्हा आपल्याला आशीर्वादित करतो ना, तेव्हा त्या आनंद उत्सवामध्ये जे आहे म्हणजे आपण चाटच पडतो. See, she did not rely on her husband Eli. ती तिचा नवरा एली याच्यावर अवलंबून होती. She focused on the God of Eli. तिने एलीच्या देवावर लक्ष लावलं. She said, He is able to do all things. आणि तो माझ्यासाठी सगळं करण्यास समर्थ आहे असं हन्ना म्हणाली. And this connection changed her story. आणि हा संपर्क जो तिने वर साधला त्या हन्नेची कथा बदलली. Many times, अनेक वेळा when our adversaries mock at us, जेव्हा आपले विरोधक आपली मस्करी करतात, we run to God. आपण देवाकडे धावतो ना We do pray आणि प्रार्थना करतो and say, Lord, आणि म्हणतो प्रभू let your mighty hand fall on my adversary. तुझा मान हात त्या सगळ्या विरोधकांवर पडू दे. And before I reach home, that dead body should be there. मी घरी जाईपर्यंत त्यांची मयत निघू दे. हो का? She didn't अरे even वा. say anything about Peninnah to God. हन्ना काही नाही बोलली पनिनेविषयी देवाला. Don't speak of your enemies. आपल्या शत्रूंचं काय बोलायचं नाही. Because the day you speak, the Lord will say, What I said, love your enemies. कारण शत्रूंविषयी तू काय बोलायला गेला ना की देव तुला शांत करून म्हणेल मी काय म्हटलोय की तू शत्रूंवर प्रेम कर. Don't speak about your enemies. त्या शत्रूंविषयी देवाला बोलायला नका जाऊ. Speak about your case. स्वतःच्या विषयी बोला What you want. की तुला काय हवंय. Let people mock. लोकांनी थट्टा केली Let करू people दे. laugh. लोक हसले असू दे. Let people do wrong. लोकांनी चुकीचं केलं करू दे. God will take care. देव सांभाळून घे. तुम्ही God- सरळ चाला. Vengeance is mine, says the Lord. सूड घेणं माझ्या हातात आहे. देव म्हटलंय ना. Power indeed has to change hands. सामर्थ्यानेच खरोखर हात बदलायला हवे. Yes. Power has to change hands. सामर्थ्याने हात बदलायला हवे. Stop believing that you have power on your own. हा विश्वास ठेवणं बंद कर की माझ्यात खूप सामर्थ्य आहे. Power has to change hands. सामर्थ्याला हात बदलावा लागेल. तेरा छोड उसका दे. Let God be God. देवाला देव ठेव. And then your testimony will be so म्हणजे beautiful. तुझी साक्ष सुंदर होईल. Amen. आमेन. Connect to the story changer कथा बदलणाऱ्याशी संपर्क लावा. and your story will change. तुमची कथा बदलेल. Amen. आमेन. आमेन. Yes. हो बदलेल. He will change everything. बदलेल. सगळं बदलेल देव. If the enemy has brought you low, God will bring you high. शत्रूने तुला खाली खेचलंय, देव तुला वर आणेल. He will set you among the princes. आणि राजकुमारांमध्ये तुला बसवेल. He will make you to inherit the glory. आणि गौरवी असं तुझं वतन मिळेल. तुला वतन गौरवी प्राप्त होईल. Every morning, रोज सकाळी I meet God. मी देवाला भेटतो. For the past 30 plus years, गेले 30 आणि अधिक वर्ष कारण जमत नाही, होतच नाही ना. I meet God first. देवाशिवाय माझं होतच नाही ना If I बेटा. don't meet God, what can I give मी you? देवाला भेटलो नाही तर तुम्हाला काय देणार आणि तुम्ही काय खाणार. You know me. तुम्ही मला जाणता. I Of course. have not gone to many people's homes. मी अनेक लोकांच्या घरी पण गेलेलो नाही. I don't go to people's homes मी नाही लोकांच्या घरोघरी फिरत. and then go and tell them, come to my church. मग त्यांना come and म्हणायचं then- माझ्या चर्चला ये.
I don't do all that. मी नाही करत आहे, म्हणजे मी कधीच केलेलं नाहीये, Never did it, कधीच never will नाही, do it. कधी नाही, कधी करणार पण नाही. Only seek God's face. देवाला शोधा बस, What He can do, no man can do. कारण देव जे करू शकेल ना ते एकही माणूस करू शकत नाही. He will guard your feet. देव तुझ्या पावलांना जपेल, Your enemies will be silenced तुझे there. शत्रू शांतच होतील मग, Yes. असं होईल. आमेन आमेन. Seeking God's face, so important. देवाचा चेहरा शोधणं किती महत्वाचं आहे बघताय. Amen. आमेन. Everybody's life will change. सगळ्यांची जीवन बदलतील. Make a prayer. प्रार्थना करायचं. चला Lord Jesus, म्हणा, प्रभू येशू, I surrender my life to you. माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. Take over my life from today. माझ्या जीवनाचा ताबा आजपासून घे In the name of Jesus. येशूच्या नावात. My seasons of sorrow and weeping, माझ्या दुःखाचा ऋतू, रडायचा ऋतू let it expire now in the name of Jesus. आता संपून जाऊ दे येशूच्या नावात. Story changer, please visit my life. हे कथा बदलणाऱ्या देवा माझ्या जीवनाला भेटायला ये In the name of Jesus. येशूच्या नावात. Let life transforming anointing cover me from head to toe in the name of Jesus. आयुष्य बदलणारा अभिषेक मला डोक्यापासून पायापर्यंत झाकू दे येशूच्या नावात. I shall not die unfulfilled मी अधुरा मरणार नाही in the name of Jesus. येशूच्या नावात. I will complete my assignment given to me on this earth in the name of Jesus. या भूतलावर मला दिलेली कामगिरी संपूर्ण करून येशूच्या नावामध्ये मग मी म्हणणार. Powers saying no to me and my miracles and testimonies, you are liars, I don't believe in you in the name of Jesus. मला सामर्थ्य म्हणणार की नाही, तुला नाही होणार आहे, साक्ष नाही होणार आहे, चमत्कार नाही होणार आहे, मी विश्वासच ठेवत नाही त्यावर. I receive powers मी सामर्थ्य स्वीकारतो for a change in my life, माझ्या जीवनात बदल व्हायला, for a change in my situation माझ्या परिस्थितीत बदल व्हायला in the name of Jesus. येशूच्या नावात. I receive miracles चमत्कार स्वीकारतो because I believe in the God of miracles. कारण चमत्काराच्या देवावर माझा विश्वास आहे. I believe in testimony माझा साक्षीवर विश्वास आहे because it is God who gives testimony. कारण देव साक्ष देतो, Thank you, Lord. देव साक्ष घडवतो. धन्यवाद देव बापा, Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Come on, let's all pray. चला सगळ्यांनी आता उभे राहा. आज प्रभू भोजन पण आहे ना. धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. We have in our midst Pastor Sunil and Shaila Gangavane from Nagar. पास्टर सुनील गंगावणे आणि त्यांची पत्नी सिस्टर शैला गंगावणे आज आपल्यामध्ये दोघे नगरहून आलेले आहेत. My spiritual children. माझे आध्यात्मिक मुलं आहेत. He has been my right hand man. माझा उजवा हात होता एकेकाळी सुनील हे बांधताना. And Pastor Atul, come. And his wife. आणि अतुल, Come. माय गॉड, आय डिडंट सी दिस पीपल. माझ्या नजरेतनं कशी चुकले हे लोक. Come, beta, come. अतुल आणि त्याची बायको क्षमा. सॉरी, आय एम सॉरी. And Atul was with me Ha. when we started. अतुल माझ्या सोबत होता सुरुवात केली तेव्हा. And she is a girl from our church. आणि क्षमा आपल्याच चर्चची होती. God is using them. देव त्यांना वापरत आहे. त्यांचं Amen. चर्च आहे, यांचंही चर्च आहे. God bless them. There are many who have gone out from my ministry आणि माझ्या सेवेतनं ना अनेक लोक बाहेर पडलेत. in the land of Maharashtra. महाराष्ट्रामध्ये There are the most pastors who have come trained by me. जास्तीत जास्त पास्टर माझ्याकडनं प्रशिक्षण घेऊन बाहेर गेलेत. This is an Amen. institution ही एक संस्था आहे बेटा, where Jesus makes them fishers of men. जिथं येशू त्यांना माणसे धरणारं करतो. Amen. God bless you, man. God देवा bless you. तुम्हाला खूप आशीर्वादित करो. Thank you, गॉड Jesus. ब्लेस यू ऑल. Thank you, Lord. Such a joy to see them after so many years. And I they are may say. working hard. They are laboring hard. आणि ते कष्ट करतात. म्हणजे It's खूप not परिश्रम easy करतात. to serve God बघा, in that position. देवाची सेवा करणं या पोझिशन मध्ये हे सोपं काम नाहीये. It's not easy. हे सोपं नाहीये आणि ह्या लोकांनी खूप पेरलेलं आहे सुरुवातीला. Praise the Lord. Amen. Shall we look to God now? प्रभूकडे बघूया. Now is a great time. चला, आताची वेळ एवढी सुंदर वेळ आहे. Let us take some song. मग Thank you, काही Jesus. गाणं घ्या, आराधनेचं Thank you, गीत Lord. घ्या काहीतरी. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, Yes. खुदावन यीशु की आराधना. आराधना हो
आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, Yes, Lord. हालेलुया. खुदावन यीशु की धन्यवाद आराधना, दे बापा तुझे आभार. शांति दाता की आराधना, धन्यवाद मुक्ति दाता की आराधना, तुझे आभार. शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना, Yes. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, Thank you, Jesus. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, प्यारे मसीहा की, प्यारे मसीहा की आराधना, शांति दाता की, शांति दाता की आराधना, हालेलुया. प्यारे मसीहा की आराधना, धन्यवाद स्वामी राजा. शांति दाता की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, Glory to you, Jesus. आराधना Thank you, Father. धन्यवाद प्रभु, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राबा शकाराबा. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. धन्यवाद दे Lord, बापा, we bless तुझे your आभार. holy name. तुझ्या पवित्र नामाला आम्ही आशीर्वादित I करतो. believe, माझा विश्वास along आहे with my people, माझ्या लोकांसमवेत our story is going to change. आमची कथा It's बदलणार going to आहे change for the better. आणि आमची कथा चांगल्याकडे बदलणार My आहे. people are going to see things repackaged for them in this माझ्या new लोकांना year. परत एकदा नवीन नवीन पार्सल बनलेलं आलेलं दिसणार आहे. God is repackaging your blessing देवबाप तुमचे आशीर्वाद परत पार्सल करून पाठवतोय for 2024. 2024 साठी. Receive it in this month. या महिन्यामध्ये स्वीकारा, Receive it in this month. या महिन्यातच स्वीकारा. In the name of Jesus. मखरावा छंदो In येशूच्या the name नावात. of Jesus. येशूच्या नावात. You have to receive your promotion in the name of तुम्हाला Jesus. तुमची बढती येशूच्या नावात मिळायला You have to पाहिजे. receive your healing in the name of तुम्हाला Jesus. तुमचं आरोग्य येशूच्या नावात मिळायला You have पाहिजे. to get your own house in the name of तुम्हाला Jesus. तुमचं स्वतःचं घर येशूच्या नावात मिळायला You have to पाहिजे. get your job in the name of तुम्हाला Jesus. तुमची नोकरी येशूच्या नावात मिळायला पाहिजे. Your family has to be reunited in the name of Jesus. तुमचा परिवार परत एकत्र येशूच्या नावात झाला The पाहिजे. devil has to go सैतान गेला पाहिजे in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Devil, सैताना, my Lord is laying a banqueting table for my people. माझा प्रभू लोकांसाठी मेजवानीचा मेज मांडत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात. I receive it for my आणि people. माझ्या लोकांसाठी मी तो स्वीकारत आहे In the name of Jesus. येशूच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Give a big clap to Jesus now. आमेन. एक जोरात Amen. आता येशूसाठी टाळी वाजवा. Amen. 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 आमेन आमेन Amen. आमेन Amen. आमेन. Be like that small fellow त्या लहान मुलासारखी व्हा who jumped up ज्याने उडी मारली. with one amen एक आमेन म्हणून उडी and मारली things changed. आणि गोष्टीच बदलल्या. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.